सभापती महोदय, हेच सरकार असताना मागच्या 12 ऑक्टोबरला या राज्याचं विधानसभा सदस्य म्हणून जे होते बाबा सिद्दीकी, आपल्या विधानसभेचे सदस्य होते सभापती महोदय, यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली सभापती महोदय 12 ऑक्टोबरला। आता बाबा सिद्दीकी सारख्या एका जबाबदार नेत्याची ही या राज्यात स्थिती होती सभापती महोदय। असं सांगितलं जातं, असं समोर आलं की महिना 2 महिन्यापूर्वी ही हत्या करण्यासाठी रेकी केली गेली, ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं यंत्रणा लावण्यात आली आणि मग ही हत्या करण्यात आली। सभापती महोदय, आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक बातमी आली, शिवसेनेचे नेते संजय राऊत जे राज्यसभेचे सदस्य आहे यांच्या घराची सुद्धा रेकी करताना काही लोक आढळलेले आहेत। मला पूर्ण माहिती नाही, परंतु त्या लोकांना पकडलं, त्यांच्याजवळ 5 वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल, वेगवेगळे रेकॉर्डिंग्स, ही सगळी त्या ठिकाणी आढळलेली आत्ताची थोड्या वेळापूर्वी 1-2 तासापूर्वीची घटना आहे सभापती महोदय। आपण अशा पद्धतीनं या घटना या राज्यात घडत असताना सभापती महोदय, पुणे असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, अशा ठिकाणी ज्या पद्धतीनं घटना होतात, वाटतं कायदा सुव्यवस्थेची लक्तर टांगले जातात सभापती महोदय। सभापती महोदय, पुण्यामध्ये एक राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहे आंदेकर म्हणून, यांच्यावर गोळीबार झाला सभापती महोदय। आणि त्याच्यानंतर जेलमधील एक पठाण नावाचे अधिकारी आहे, यांनाच या गुंडांनी सगळ्यांनी मारण्याचा प्रयत्न केला। जेलर जे पठाण म्हणून आहे पुण्यामध्ये, यांना मारण्याचा प्रयत्न या राज्यात होतोय सभापती महोदय। सभापती महोदय, अनेक गोष्टी सांगता येतील, अनेक कायदा सुव्यवस्थेच्या, परंतु म्यानमार मधील रोहिंगे थेट पुण्यात येऊन स्थायिक झाले सभापती महोदय। जे रोहिंग्यांना आपण विरोध केलेला आहे, पुण्यामध्ये हे येऊन स्थायिक होतात आणि आपली पोलीस यंत्रणा काय करते, अशा प्रकारची एक स्थिती या राज्याची आहे। आपल्या सभागृहाचे एक सदस्य आहेत योगेश टिळेकर, यांच्या मामाचं अपहरण झालं सभापती महोदय। मामाचं अपहरण झालं सकाळी आणि संध्याकाळी त्यांचा देह, मृतदेह घरी आलेला आहे। जर एका सदस्याचे मामा, जवळचे नातेवाईक, त्यांची जर या राज्यात अशी स्थिती असेल सभापती महोदय, तर मला असं वाटतं सर्वसामान्य माणसाची स्थिती काय, अशा प्रकारचं विचारणा मी आपल्या मार्फत या सरकारला करू इच्छितो। सभापती महोदय, परभणीमध्ये घटना घडली, आज त्याच्याविषयी माननीय मुख्यमंत्र्यांनी मला असं वाटतं खालच्या सभागृहात निवेदन केलेलं आहे। मी या परभणीला जाऊन आलो सभापती महोदय। जी घटना घडली, संविधानाचा अपमान, प्रतिकृतीचा अपमान केला, अपमान केल्यानंतर जी घटना घटत असताना खऱ्या अर्थानं कलेक्टर आणि SP यांनी जमावबंदी आदेश तिथं लावण्याची आवश्यकता होती, परंतु तशी खबरदारी घेतली नाही आणि परिणामी दुसऱ्या दिवसाचा प्रकार झाला सभापती महोदय। सभापती महोदय, सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला, त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला आहे। पोलिसांच्या मारहाणीमध्ये या राज्यामध्ये एक आंदोलन करणारा निरपराध विद्यार्थी याचा मृत्यू होतो सभापती महोदय। आणि मला असं वाटतं हा